नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा इथे विनोदाचा रापचिक राडा घालायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिओ. तुमच्या टेन्शनशी पंगा घेऊन इथे दंग घालायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. यांच्या कौतुकाची सुपारी वाजवायला तयार आहे दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, काळजी म्हणून नाही तर कौतुकासाठी आता इथे घडणार आहे एक ऑपरेशन नाट्य, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभ्यराव, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. एक मिनिट, काही नाही होणार, काय घाबरायचं नाही. शांत, हॉस्पिटल आहे. शांत शांत शांत, एकदम शांत बसायचं. मला काय झालंय? काय काय डॉक्टर साहेब, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. हो 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 हो, काय झालंय? कोणाला झालंय? नीट सांगा. आमच्या भाऊजींना झाला आहे, त्यांना एकदम असा इमिजिएट मध्ये ऍडमिट करायचा आहे. करतो ऍडमिट करून टाका त्यांना. का काय त्रास? काय त्रास? काय मला काय झालेला नाही आहे. प्रत्येक पेशंटला असंच वाटतं, आपल्याला काहीच झालं नाही. तुम्ही बसा, शांत बसा, मला चेक करू दे तुम्हाला. एक मिनिट, भाऊजींना चेक करून घ्या. लेट मी एक्झामिन यू. लगेच चेक करून. पल्स दाखवा, पल्स. ते पर्स घरीच विसरला आहे. हात दाखवा, हात. पल्स नॉर्मल आहे. हा, एकदम एक मिनिट, एक मिनिट. मोठा श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडत पण जा, सोडा पटकन. गाल नाही तर. अरे सगळं नॉर्मल आहे त्यांचं. काही इंटरनल त्रास आहे का त्यांना? म्हणजे पोट दुखतंय किंवा पाठ दुखते वगैरे काही असं? नाही, इंटरनल काही त्रास नाही आहे. पेट पण एकदम साफ सुथरा आहे. मग? सकाळी जो आहे त्यांना पातेला भरून साबुदाणाचं खिचडी बनवून दिलेली आहे. पातेला भर? आणि खाल्ली? आणि खाल्ली. दिसतो छोटा पण कोटा लय मोठा आहे. अरे बापरे. आणि सकाळी सकाळी नेहमी सारखे त्या पोरा सोरांबरोबर माकड पण खेळले आहेत ते. अरे मग नॉर्मल आहेत, त्यांना काहीच नाही झालं. ते सांगतो आहे पण ऐकतो कुठं आहे. जबरदस्ती मला इथं घेऊन आलेला आहे हे माणूस. हॉस्पिटल आहे. सांगतो तुम्हाला, ऐकतच नाही. ऍडमिटिव्हपणा करतो आहे हे. ऍडमिटिव्ह पण एकतर जिभेला पेलवणार नाही असं कॅरेक्टर दिलं. त्यात शाब्दिक पंच मारायचं गांडीव धनुष्य कशाला उचल? नाही, खाली बिली गाली द्यायचं काम नाही, सांगून ठेवतो. काय गाली देत आहे तू? धनुष्याचं नाव आहे ते. धनुष्याचं नाव आहे. धनुष्याचं नाव आहे. अच्छा, धनुष्याचं. अरे बाबूजी, जरा तुमची थोबाड बंद ठेवा ना. पचर चालू आहे. मला काय झाला नाही. गप्प बसा, नाही तर तुमच्या विनोदावर डॉक्टर जे या टोकावर बसून देतील इथे. गप्प बसा एकदम. त्यांना काही नाही झालं, तुम्ही घेऊन जा. इकडे या, मी तुम्हाला जरा खोलून सांगतो. खोलून थोडा वेगळा सांगतो कसा आहे. बर बर. आमच्या भाऊजींना तसा काही नाही झाला आहे. मग? एकदम फिट अँड फाईन आहे. बर बर. पण तरी पण आम्हाला त्यांना ऍडमिट करायचं आहे. ते सांगतो आहे. आमच्या बाबूजीचे बडे भैया आहे, बडके भैया, मोठे भाऊ रामप्रसाद. बर बर. ते झाले 2 आठवड्यापूर्वी आजारी पडले होते. तर त्यांचा जो पोरगा आहे, माझा चचेरा भाऊ बिरजू, म्हणजे गजोधरचा लहान भाऊ. बिरजूचा मोठा भाऊ आहे, तो गजोधर आहे. तर गजोदरचा लहान भाऊ. मुद्द्याचं बोला. तर बिरजूने काय केला, ह्याला आमच्या चाचानं जो आहे 2 आठवड्यापूर्वी ऍडमिट केला होता. आणि त्यांना ऍडमिट केल्यानंतर तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, 2 आठवडे झाले आमचा फॅमिलीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्या नुसती बोंबा बॉम्ब चालू आहे. बोंबाबो? आमच्या भाऊजीला आम्ही असा ऍडमिट केला, आमच्या भाऊजीला आम्ही हा ऑपरेशन केला, माझ्या भाऊजीसाठी मी 2 लाख खर्च केला, 70,000 खर्च केला. नुसती बोंबा बॉम्ब चालू आहे. बरं. बात आणला आहे, बात एकदम बात आणला आहे. आणि आमची जी ती जाबू बाबी आहे ना. कोण? जाबू बाबी म्हणजे? ते बोलतात ना, सख्या जाबा सख्या बबिनी. अच्छा, सख्या जावा सख्या बहिणी. सख्खी जाबू बाबी आहे ना, जाऊबाई असतं ते. सटबी आहे 1 नंबरची. तिने काय केलं आहे माहिती आहे?
काय काय तिने व्हिडिओ शूट केला आहे आणि त्याच्यामध्ये असा दाखवला आहे की ती तिच्या सासरे बुबाची केवढी सेवा करते आहे. बरं. तर मला पण जो आहे आमच्या सासरे बुबाची सेवा करायची आहे आणि व्हिडिओ करून टाकायचा आहे. आमच्या बाबजींना ऍडमिट करून घ्या, आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणजे तुम्हाला नातेवाईकांसमोर मिरवायचंय म्हणून यांना ऍडमिट करायचंय. अंगाशी! अरे पण अरे त्यांना काही झालंच नाहीये ना पण. अरे नाही ते सांगतोय काहीतरी करून टाका ना. मी पाया पडतो काहीतरी असा एक 3-4 लाख खर्च होऊन काय बोलतोय? हे पैसा पण आणला आहे. अरे नको. कुठे आहे पैसा पण आणला. अरे असं नाही करता अरे येत. काहीतरी करा ना डॉक्टर साहेब. आम्हाला तेवढे 4-5 व्हिडिओ करायचे हे आहेत. बघा असं त्यांना काही झालं नाही तर कसं ऍडमिट करू मी. अरे हा डॉक्टर काय कामाचा नाही. हेच कामा- बिरजूचा डॉक्टर होता तो मस्त होता. त्याने त्याची जी आहे नुसती फाईल बघितली, अरे बाप रे असा केला, लगेच ऍडमिट करून टाकला. त्याचा छाती खोलून हार्टचा ऑपरेशन करून टाकला आहे. अरे म्हणजे त्यांना काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम असेल. यांना काही हार्टचा त्रास आहे का. अरे तेच तर सांगतो आहे. माझा हाड असा एकदम मजबूत आहे, एकदम टुनटुनीत आहे. टुणटुणीत नाही ठणठणीत असतं ते. तेच बोलतो आहे यांच्या फंबलचा तरी ऑपरेशन करून टाका. काहीतरी करा. कंटाळा आणला आहे यांच्या फंबलने. बघा फंबल हा आजार नाहीये, तो स्वभाव आहे. आणि तो जर आजार असता तर त्यांना आयुष्यभर ऍडमिट ठेवावं लागलं. तसं नाही करताय. अरे बाबूजी ऍडमिट तुमच्या पाया होऊन जाणार यार. अरे नाही मला ऍडमिट व्हायचं, माझा काय झालेला नाही. हॉस्पिटल आहे. बाबूजी 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 ए बुधिया मध्ये काजोल होते आहे. बाबूजी मी तुमच्या पाया पडतो आहे. आम्ही तुमची दिवस रात्र सेवा करतो आहे. तुमचे पाय चेपून चापून देतो आहे. तुम्ही बहुराणीसाठी तुमचा हात नाही फाडून देऊ शकत. काय बोलतो मला सांगतो डॉक्टर साहेब, अरे माझा चचेरा बाबू आहे. हो. बिरजू तो जसा माझ्या तोंडासमोर आला ना त्याच्या डोळ्याला डोळा मिळवता येत नाही मला. नुसती टिमकी वाजवतो आहे माहिती आहे. ए येड्या, अरे ती टीम की वाजवते तेच नाही वाजवू दे की. तू घरी जाऊन ढोल पाडू की तुझा. इकडे मला कशाला फाडतोस तू. अरे यांना मध्ये मध्ये काय होतंय. ते सांगतो आहे. ह्यांचा जो कॅरेक्टर बिसरण्याचा आजार आहे ना, याला आधी काडीपेटे लावून टाका. ह्यांचा जो घसा आहे ना तो फाडून टाका. त्याच्यातनं मेंढा बिंडा कोल्हापुरी फिलापुरी सगळं बाहेर काढून टाका. जे डॉक्टर गोस्वामींना जमलं नाही ते मला काय जमणार आहे. मी तुमच्या पाया पडतो. आम्हाला 4-5 व्हिडिओ करायचे अरे, आहेत. मला पण तोऱ्यात मिरवायच्या हे आहेत. बघा परस्पर निर्णय नाही घेता येणार. पैसे ठेवून टाका. हो, ते पैसे ठेवा आधी, पैसे ठेवा. वरून परमिशन घ्यावी लागेल मला. सिनियर डॉक्टर शिकळतंय का. काय दैया? घरून परमिशन असताना वरून परमिशन काय को पाहिजे आहे तुम्हाला? हा आम्ही एवढं सांगतो आहे ना तुम्हाला. एक तुमच्या नाही आमच्या नाही एक सोपं काम करून टाका. आमच्या सासरे बुबाच्या पाय कापून टाका. पाय कापून टाकू. आम्हाला त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे. पायाचा. पायाचा नाही. मग? डॉक्टर बा कोण आहे तू? काय? काही समजत नाही आहे तुला. पायाचा व्हिडिओ नाही, आम्हाला मशीनचा व्हिडिओ करायचा आहे. मशीन. ते मशीन मध्ये नाही का ते रंगबेरंग तिरपी लाईन येतो आहे. हार्टबीट्स. ते जो आहे त्याचा. त्याचा आम्हाला व्हिडिओ करायचा आहे. त्याचा जो आहे मी आम्हाला थोडासा बिगडा करायचा आहे. वेगळं. हा तो जो बिरजूने असा सेम व्हिडिओ टाकला आहे. अशा त्या तिरप्या लाईनी वर खाली जात आहे. आमच्या बावजीची आहे ती लाईन जी आहे आम्हाला सरळ करायची आहे. डायरेक्ट सरळ गेली पाहिजे. आणि अजून एक त्याच्यामध्ये थोडासा ऍडिशन करायचा आहे. Addition. त्याच्यामध्ये जो आहे सरळ लाईनच्या नंतर टू 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 असा आवाज पण पाहिजे. बिरजूने तो आवाज टाकला नाही, त्याला महाग पडला त्याने टाकला नाही. आपण तो आवाज टाकून देऊया असा. अरे डोक्यावर पडले का तुम्ही. तो टू टू आवाज यायला ना यांचा आवाज कायमचा बंद करावा लागेल. अरे तेच सांगतो आहे. एकदा वर गेला परत येतो आहे का खाली. अरे तुम्ही शांत बसा. बापूजी हे बघा दादा हार्ट फेल झाल्यावर तशी सरळ लाईन येते ती. अरे तेच सांगतो आहे. ते काय मी ट्यूबलाईट आहे का ऑफ बंद करायला असा करतो आहे तुम्ही. बंद करायला सारखाच बोलतो आहे. हेच सगळं त्यांचं कमी करून टाका. मी तुमच्या पाया पडतो आहे. नका. पाया- अरे यांना सांगा या बुधिया, पाया- एक काम काय करताय? डॉक्टर आपण एकच बोलतो. एक काम करा. सांगतो. सोडून द्या तो तिरप्या लाईन सरळ लाईन जाबू द्या. हा. तुम्ही एक काम करा, आमच्या बाबूजीने ऍडमिट करा. आणि तो जो बॉटल नसतो, बॉटल. बॉटलला एक पाईप असतो तो असा नल्लई असते ती पाणी पाजतात त्याला. सलाईन असते ती. ते जे काय ते लांबून टाका. ते लागून टाका. कशाला? आम्ही जो आहे ते सलाईनकडे असं बघणार आहे. हा हे असं असा व्हिडिओ करणार आहे. हे शूट बिटुरवाचे पापा आहेत ना त्याचा व्हिडिओ शूट करणार आहे. मग मी पण दाखवणार आहे की मला पण केवढी काळजी आहे आमच्या काय सासरे आहे? बुबाची. त्यांना काही झालेलं नाहीये. मी नाही लावू शकत सलाईन. तुम्ही त्यांना घेऊन निघा पटकन नाही, निघा. नाही, माझं नाही, डोकं अरे नका असं फिरवू. ना, काहीतरी करा. अरे काय एक करताय? काम करा डॉक्टर साहेब, बाकी काय नको. बाबूजींचं हे कापून टाका. ते हे अपेंडिक्स काढून टाका. अरे अपेंडिक्स चांगला आहे माझा.
अपेंडिक चांगला आहे मग एक काम करा तुम्ही जो आहे त्यांचा गडा फाडून टान्सिल काढून टाका. अरे टान्सल पण चांगला आहे माझा. अरे डान्सला जठार तरी काढून अरे टाक. ए, जेठार तर एकदम जोरात चालतो नाही आहे. तर बकरूद बकरूद काढून टाका. अरे फुफ्फुस नाही तो एकदम अगदी नाही तर पादुपिंड काढून टाका. काहीतरी काढून टाका काहीतरी काढून टाका. स्वादू पिंड असतं अरे ते. अरे बाजू माझा सगळं एकदम व्यवस्थित आहे. अरे, कशाला काढतो आहे? शांत बसा शांत बसा ते सांगतो का? सगळं माझं एकदम व्यवस्थित आहे. दादा शांत बसा. मला सांग. त्यांना ऍडमिट करायचंय ना हा. ऍडमिट करायचं एवढाच आहे. करतो त्यांना ऍडमिट करतो. कितीला बोलायला काय लावला करतो? हा माणसाने मी त्यांच्या काही टेस्ट करतो हा. आणि त्याच्यानंतर मी असं म्हणेन की त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झालाय. अरे काय बोलतोय अच्छा तुम्ही शांत बसा. अरे एवढा आता सांगतोय कधीपासून आता कसा कळला तुम्हाला? हा 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 हा. आणि मग मी काय करेन त्यांना ओटी मध्ये घेईन त्यांची छाती फाडून त्यांचं हार्ट बाहेर काढेन आणि मग म्हणेन ओ माय गॉड त्यांचं हार्ट तर कामातून गेलंय. अरे काय करतो हे भारी काम. हेच पाहिजे होतं आम्हाला. हेच पाहिजे होतं ना. हेच तर कवापासून सांगत आणि होतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणेन की त्यांना नवीन हार्ट बसवावं लागेल. हा. मग तुम्ही काय म्हणायचं की माझ्या बाबूजीला आता मी माझा हार्ट देणार आहे. द्या. एकदम वेगळा आहे अरे, हा. हे चांगलं हा, हा. आहे. हे तर चचेरा भाईच्या केस मध्ये झाला पण होता. तेच तर मग मी तुम्हाला ओटीत घेईन हा. तुमची छाती फाडेन हा. आणि तुमचं हार्ट बाहेर काढेन. ये वाच एक मिनिट मदल तुमचं हार्ट बसवायचंय ना मग तुम्ही सगळ्या नातेवाईकांना सांगा ना हमने अपने बाबूजी के लिए अपना पैसा ही नहीं अपना हार्ट भी दिया है. खोकला हमारा हात नाही अरे, निघाला. डॉक्टर बा ही आयडिया एकदम चांगली हा, आहे हा. मग मी पण सगळ्या लोकांसमोर इतरणार आहे की हमने आमचा जो हे दिल आहे तो आम्ही आमच्या बाबूजींना देऊन टाका. हा. एकदम बरोबर बोलला आहे. त्याचा हाड बाहेर करा असा टोंग टोंग आवाज आला तो मग मला लावा. अरे नहीं, 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 हम तो क्या कहते हैं हमारा हार्ट नहीं देना है. अरे कौन ना कुछ नहीं होगा ये शटर को ऐसा फाड़ेंगे बाहर निकालेंगे हार्ट को निकालेंगे एकदम तुम्हारा बरोबर. मेंढक जैसा आकर ना वो भी लगा देंगे उधर. अरे नहीं. काहे टेंशन लेता है? अरे मी तर बोलतो ह्याचा सगळा काढा आणि मला लावा. अरे भाई या ओटी में अरे करते हैं. माझा एकदम सगळा तारुण्यातला आहे ह्याला कसा लाभ आयला? रिश्तेदारों में बहुत नाम होगा. अरे नाही, अरे नाही, डॉक्टर साहेब. वा 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 हा विषय एकदम चांगला होता. सई. मॅड परफॉर्मन्स होता. अरुण दादा मला तुमचं कौतुक यासाठी करावं असं वाटतं की तुम्हाला तुमची एक शैली प्रस्थापित आहे इथे. तुम्हाला असं वेगळं ॲक्सेंट वगैरे शिकून ते प्रेझेंट करायची काहीही गरज नाही. तरी तुमच्या एफर्टसाठी खूप खूप कौतुक तुमचं. खूप कौतुक आणि हे तुम्हीच करू जाणे. तुमचे दोघांचे विग्स पण मला खूप आवडलेत आणि नमा तुझी साडी इतकी ॲप्ट आहे. वाह 100 मार्क कॉस्ट्यूम हेअर मेकअपसाठी. आणि नमा तू हे कॅरेक्टर करताना खिल जाती हो. म्हणजे इतकी एकरूप होऊन करतेस ना तू हे कॅरेक्टर. तुला बघायला फार मजा येते आणि छोटे छोटे म्हणजे नजरहाटी दुर्घटना घटी असा स्पीड असतो तुझा. फार मजा आली. Thank you. भावा मस्त. श्यामदादा मस्त. लवली परफॉर्मन्स. मंडळी प्रेम माणसाला फक्त आंधळ बनवत नाही तर जुगाडू पण बनवतो. कसं तेच दाखवलं आता आपल्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौगुले. वा 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 ईशा दिवाळीच्या पहाटे असं उठणं लावून छान आंघोळ केली की किती समाधान वाटतं. काय बोलताय आज दिवाळी नाहीये. नाही मी फक्त सांगितलं स्टेटमेंट केलं बाकी काय नाही. दिवाळीचं काय एवढं. तुम्ही पण ना. हा बरं ईशा हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी पहाटे दूधवाला यायच्या आधी 15 मिनिटं पडलेलं स्वप्न आलं का? कुठं आहे कुठे ते? अगं आपला ओंक्या कुठे आहे? काय हो तुम्ही गंमत करता. अहो त्याचं म्हणे आज मूत्राशयाच्या विकारांवर एक प्रेझेंटेशन आहे त्याची तयारी करायला गेलाय. मूत्राशयाचा विकारांवर प्रेझेंटेशन आहे. अगं तो इंजिनिअरिंग कॉलेजला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो तो. मेकॅनिकल मध्ये कुठे आला मूत्राशय? अय्यो हे डोक्यातच आलं नाही हो माझं. मग असं कसं करतेस तू? नाही पण ओंक्या म्हणतोय म्हणजे असेल हो काहीतरी. म्हणजे आता बघा आपल्या शरीराचं पण मेनुकुकुल असतं काहीतरी. मॅनिकुकुल नाही मेकॅनिकल असा शब्द आहे तो. ते असतं ना त्याच्यात काहीतरी असं बिघाड झाला असेल तर त्याचं इंजिनिअरिंग तो करत असेल. यावर तुला एकच सांगतो मी. बिंडोक आहेस तू.
कसलं शरीराचं मेकॅनिझम आणि मेकॅनिकल आलंय मला माहिती आहे तो ओंकार. मित्रांबरोबर सिगरेटी फुकायला गेला असेल तू. काय सवयी लागल्यात वाईट कुठून आणल्यात माहित नाही. एक सिगरेट घ्यायची की 10 जणांनी घे ना ले ना असं म्हणून ती अनहायजेनिक सगळं बिलकुल आवडत नाही मला त्या अनहायजेनिक. पण चांगलंय की शेअर करून पितो त्यामुळे खर्च कमी होतो. आता एकट्याने एक सिगरेट प्यायलेली परवडणार आहे आपल्याला. आणि ती लवंगवाली असते माहितीये तिथं म्हणे ते असं एक एक ड्रॅग मारत मारत शेअर करत पितात 15-20 मिनिटं चालते. ड्रॅग हा शब्द तुला कसा माहिती? तू ट्रेनिंग देतेस की काय त्याला? हा सिनेमात ऐकलंय हो. कशाचा अभिमान बाळगायचा कशावर चिडायचं हे ठरव आयुष्यात. अगं पैसे वाचतायत याचा कसला आनंद बाळगते? सिगरेट पितो ना पोरगा तुझा त्याच्यावर लक्ष दे ना. नाही काय नाही पोरगा आला ना की त्याला विचारणार आहे एक मिनिट. नाही हो तू हा, वाला. चिडचिड थांब, करू थांब, नका. थांब, आला अंकु. थांब, तू थांब. नाही थांब थांब. चिडू नका तुम्ही. ऐका बाबा ऐक थांब. बस इथे बस. चिडू नका, चिडू अगं, ऐक. लांब तू ओंकार काय झालंय? कुठे गेला होतास? कुठे खालीच तू गेलो कुठे गेला होतास मला बाबा ऐका आधी. ओंकार तू सिगरेट प्यायलास? मूर्ख मिंट तरी खात जाना. अगं आई आहेस का पंटर आहेस त्याचा? सजेशन काय देतेस त्याला? ओरड ना. सिगरेट प्यायला ना तू आपल्या घरात चौगुलांच्या घरात सिगरेट प्यायला अहो बाबा नाही प्यायलो सिगरेट. किती वेळा सांगू तुम्हाला? नक्की नाही प्यायलास? नक्की नाही प्यायलो आहे. ऐका तुम्ही जरा प्रिन्सिपल येत आहेत घरी. कुठे प्रिन्सिपल आहे कुठे चालला? मला एकदम प्रेशर आलं लहानपणापासून प्रिन्सिपल या शब्दाचं एवढं मी प्रेशर. प्रिन्सिपल आपल्या घरी येत आपल्या घरी येत. अरे बापरे का 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 ओंकार येत आहेत? ते प्रिन्सिपल येत आहेत ना तुम्हाला भेटायला येत आहेत. बरं येऊ दे तुम्हाला भेटायला येत आहेत? मला भेटायला येत आहेत. हो. एक काम कर कॉफी चहा सगळं बघ आणि कांदे पोहे कर. कांदे पोहे चांगले. हा मला सांग प्रिन्सिपल स्त्री आहे का पुरुष आहे? पुरुष आहेत पुरुष. थांब जरा कांदे पोहेचं राहू दे 1-2 मिनिटं. प्रिन्सिपल वगैरे नाही हे पुरुषांना नाहीच ठेवलं पाहिजे. हे पुरुषांना असं कनिष्ठ लिपिक बिपिक ठीक आहे रे सलाम साहेबजी वगैरे इथपर्यंत ठीक आहे रे. इंजिनिअरिंग कॉलेजची प्रिन्सिपल ही बाईच पाहिजे. सुंदर मोहक किंचितशी वयस्कर मॅच्युअर्ड. अय्या म्हणजे मी पण प्रिन्सिपल होऊ शकते? वर जे 3 ऑप्शन दिले त्यातलं वयस्कर सोडल्यास कशात बसतेस तू? सांग ना कशात बसते? कसं बोलतात बघ. आरसा आहे ना घरी आपल्या? कसं बोलतात बघ मला. मी काय करू? बिंडाक दुसरं काय ना बिंडाक. बाबा ऐका ना जरा. ऐका ना थांब ग बाई जरा थांब जरा. ऐका तुम्ही ते प्रिन्सिपल जे आहेत ना खूप कॅज्युअल येत आहेत. ओके अच्छा कॅज्युअल येतात हा. लुंगीवर येतात का? एवढे कॅज्युअल नाही येत आहेत बाबा. एवढे नाही. लुंगी म्हणजे कपड्यांचं कॅज्युअल नाही सहज येत आहेत असं सहज म्हणतोय येत मी. आहेत, सहज आहे, सहज आहे. टेन्शन घेऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे. ओके बरं. फक्त ना ते जे काय बोलतील ना त्यांच्या होला हो करा. ओके हा हरकत नाही. पण मी होला हो का करायचं? अहो, करा ना तो म्हणतोय तो होला हो. अरे पण असं कसं? त्यांनी हो म्हटलंच नाही हा असं म्हटलं तर माझा गोंधळ होईल ना. मी होला हो का करायचं सांग ना. यांचा होतो असा गोंधळ म्हणजे असं होच म्हणलं नाही काहीतरी वेगळं म्हणलंय ठरवल्याच्या वेगळं काय झालं किंवा यांचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तू त्यांना काय ते नीट सांगून ठेवा. वेगळं नाही बोललं पाहिजे तर नंतर कळलं? ए शब्बीर कुमार पर्वतों से आज मैं टक्कर. चुप गे. कुठून घेऊन आले माहेरून आवाज? सोडा ना बाबा ते आता. लग्नानंतर 3 दिवस बरा होता आवाज. आई येऊन कानात काहीतरी सांगून गेली तेव्हापासून कसे आहात तुम्ही सगळे आहात? खोटं बोलू नका आधीपासून असाच आहे. मला हे सगळं माहिती आहे बाबा. फक्त तुम्ही प्रिन्सिपल येत आहेत ना त्यांच्या होला हो करा एवढं लक्षात ठेवा. अरे पण हे असं मी सांगतो तुम्हाला सगळं कळेल. ते आले ना बरं. ते आले हा. की असं पोटावर असा हात ठेवा आणि कणत राहा. ओके का मला कळत नाही. पोटावर हात ठेवायचा आणि सांगतो कण. काय होतंय तुम्हाला? तुम्ही आ का करताय? तुम्हाला काय होतंय? तुम्हाला काय होतंय? मी डॉक्टरांना बोलावू? आता एंट्री घेतलीस किट मध्ये? इथेच आहेस ना मगापासून बाबा अरे मग त्याला मी सांगतोय पोटात. बघा काय होतंय तुम्हाला? अरे मला गुडगुड होतंय. गुडगुड होतंय मग आ कशाला करताय? चांगलं आहे की. मला वेगळी बायको पाहिजे. बाबा नाही. बाबा मला नाही. प्रभाकर मोरे पण चालेल. मला ही नको. नाही बाबा मला नको. बाबा असं नाही कर. तुम्ही थांबा मी ना. गप्प बसते. तू गप्प बस मग. बिंडो काय रे बिंडो काय? असंच बोलतात तू बस मला. नाही तू बस नको ना नको. बोलतच नाही मी काही. अरे हिच्याबरोबर कसं? हो नाही बोलत. हो ना हो का करायचं पण तेच कळत पण ते नाही. म्हणतोय ना तू तर करा मग बे. नमस्कार चौगुले नमस्कार. येऊ या 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 नमस्कार नमस्कार चौगुले नमस्कार.
नमस्कार. नमस्कार नमस्कार नाही नमस्कार. नमस्कार नमस्कार Let him do. Don't worry, पुन्हा करू शकता, काही हरकत नाही नाही तसं नाही सॉरी म्हणजे मला नमस्कार नमस्कार कोण आहेत कोण नमस्कार पिझ्झावाले तो तिकडे ओंकार, don't get mad at your own parents. No, no. just called you pizza wala. So No, no, it's okay, I'm it's so okay. sorry, sir. Sir, you basa. या या सर या नाही 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 या. चौगुले तुम्ही बसा. नाही नाही माझं काय नाही झालं ते पोहे बी चौगुले करत बसा. नाही, दगदग करायची नाही, तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे. मला आरामाची काय गरज आहे मी ओके यार ओके काही टेन्शन नाही ठणठण नाही. वा वा चौगुले वा, मला तुमचा हा जगण्याप्रतीचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आवडला. वा, हो या ना, बसा ना बसा ना. दुसरा तिसरा असता तर खचून गेला असता चौगुले. का असं का बोलताय तुम्ही? काय झालंय यांना? खचून गेलो असतो काय सगळं करून सवरून परत विचारायचं काय झालं. यांच्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात, वहिनी, विसरू नका. काय करून बसले मी? कसं झालं माझ्या हातून? चुकलं माझं. आई ओके सॉरी. आई पण मी मुद्दाम नाही केला, मी खरंच सांगते. पाणी आण मी सरांसाठी. मुद्दाम नाही केला. सरांसाठी पाणी आणा ती. मला काय केलंय कळत नाही, त्यामुळे एक्सप्रेशन काय देऊ काय नको देऊ पण पाणी आण ना सरांसाठी. पाणी आणते. चौगुले एक्सप्रेशन काय द्यायचे कसा संसार करतोय तुम्ही बसा चौगुले, तुम्ही चौगुले, तुम्ही चौगुले. बसा प्लीज. बरोबर तोच बसा बसा ना तुम्ही बाबा, शांत. बसा. त्रास करून घेऊ नका बाबा, चौगुले त्रास करून घेऊ नका शांत. please. नाही या अवस्थेत तर अजिबात त्रास करायचा नाही. हो. नाही. या अवस्थेत हे बघा चौगुले, एकच असली म्हणून काय झालं, एकीवरही भागत. हो एकीवर भागतच काय प्रत्येकाच्या नशिबात नसते दोन दुसरी नसते आता काय करणार माझ्या नशिबात एकच आहे भागवायचं समजू शकतो मी, तुम्हाला समजू शकतो, पण आता माझंच बघा, माझ्याकडे 2 आहेत, पण माझं नाही भागत, माझी दमछाक होते. दोन आहेत तुमच्याकडे हो चेहऱ्याकडे म्हणून वाटत नाही दोन असतील नाही नाही, दोन असले की दमछाक होतेच ना असं मला म्हणायचंय नाही होते, अगदीच होते. हो बरोबर आहे तुमच्या पोटात दुखतंय का? हो आता समोर तोंडावर बोलताय दोन आहेत म्हटल्यावर पोटात दुखणार ना घ्या सर पाणी. सर पाणी. हा. तू बस. ऐकलंस का हा? अगं यांच्याकडे 2 आहेत अगं बाई, 2 आहेत त्यांच्याकडे दोघींमध्ये भांडणं नाही होत कधी? किडन्या का भांडतील एकमेकींची? बाजूबाजूला असतात अरे तुरे होतात ना की धक्का किंवा किडन्या हा, किडन्या का भांडतील एकमेकींची? म्हणजे हे तुम्ही आता किडन्यांबद्दल बोलताय हो. म्हणजे तुम्ही आता म्हणालात की माझ्याकडे 2 आहेत तुमच्याकडे एकच आहे माझ्याकडे 1 किडनी आहे माझ्याकडे 1 किडनी आहे चौगुले काय कलिंगड विकत घेता? नाही चौगुले नाही. कसं नाही 1 मिनिट 1 2 दोन्ही आहेत माझ्याकडे चौगुले, आम्हाला ओंकारनी सगळं सांगितलेलं आहे. तुमची सगळी मेडिकल कंडिशन आम्हाला कळलेली आहे, काळजी करायची गरज नाहीये. आम्ही कॉलेज म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे की नाही, ऑपरेशन होणार, काही काळजी करू नका. कॉलेज स्टुडंटच्या मेडिकल फंड्स मधून आम्ही त्याला 10 लाख रुपये कधीच दिलेले आहेत. तुमचं ऑपरेशन होणार, डोंट वरी. सोनं का ते माझं? इकडे 2 मिनिट इट्स ओके बाबा. कोपऱ्यात तिकडे It's okay. 2 मिनिटं ये बोलायचं मला ये शांत ये नको, शांत व्हा, शांत व्हा. बाबा 10 लाख रुपये बापाच्या किडनीसाठी 10 लाख तू घेतलेस अरे लाज नाही वाटत का रे तुला मी सांगतो सगळं तुम्हाला नंतरच. अरे काय सांगतो हो ना हो करा ना तुम्ही. अरे काय होला हो कर अगं 10 लाख घेतलेत यांनी परत परत तेच सांगू नका. अरे तरुणपणी मी माझ्या मित्राकडून 50 रुपये घेतले होते त्याला परत देऊ शकलो नव्हतो मला एवढा त्याचा गिल्ट आला होता की मी देऊ शकलो नाही म्हणून शेवटी माझ्या बहिणीचं लग्न लावलं त्याच्याबरोबर सुनू आत्याचं लग्न 50 रुपयासाठी झालंय. हो हो ते महत्वाचं नाहीये मुद्दा 10
राहू द्या ना बाबा. 10 लाख सोडा ना, जाऊ द्या ना, जाऊ द्या. परत दे पैसे परत परत दे दे. सर आय एम सॉरी इकडे बस मागे. पैसे परत दे चौगुले नाही पैसे परत दे सॉरी मी जे काय झालं त्याच्याबद्दल तुमची नाही, महिमा नाही, चौगुले. पैसे परत दे त्याला नाही आहेत माझ्याकडे पैसे. नाही आहेत म्हणजे माझ्याकडे नाही आहेत. तुमच्याकडे असले तर द्या, मी गुगल पे करतो तुम्हाला. 10 लाख फुगल पे करू मी आणि तुझा मित्र आहे कॉन्ट्रीब्युशन मधला आहे मी जर आता दे नंतर मी देतो फुगल पे करतो. रे काय चाललंय चौगुले शांत व्हा. 10 लाख रुपये घेतले रे किती फसवायचं रे बापाला. वहिनी हा जो काही काळजीचा चेहरा केलेला आहे ना तो बदला आधी. सगळं करून चवरून परत काळजीचा आव आणलाय तुम्ही. म्हणजे मी काय केलं मी मला सगळं कळलेलं आहे वहिनी. काय तुम्हीच या सगळ्याला जबाबदार आहात. हे खरं आहे सांगा काय आहे ते? यांचं आधीचं लग्न तुम्हीच मोडलं की नाही. खोटं नाटं सांगून यांच्याशी लग्न केलं. ओंकार सावत्र म्हणून त्याचा आणि त्याच्या बाबांचा छळ केला. तुम्ही छळ करायचात म्हणून हा माणूस रोज रात्री देशी दारू प्यायचा आणि गटारात पडायचा. गटारात पडल्यानंतर नाकात तोंडात पोटात किडण्यात सगळीकडे ते खराब पाणी गेलं आणि या माणसाच्या किडण्या खराब झाल्या आणि म्हणून किडनी ट्रान्सप्लांटची वेळ आली. वहिनी मला सगळं कळलेलं आहे वहिनी. बाप रे. होला हो होला हो. तुझ्या बापाला जाऊन सांग होला हो म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेताय ना इथं आता काय रे मी खरंच सांगते मी स्वप्नात पण परपुरुषाकडे नाही बघितलं मी. अहो, हा तुमचाच आहे माझ्यावर विश्वास ठेवा ना तुमचाच आहे खरंच सांगते अगं मी. कपाळा नाही कपाळ फोडी ना तुझं मी हे बिंडा काय मला- नको यार, मला ऐका ना बाबा, सोडा ना, सॉरी ना. अरे काय फोकस काय ते बघ ना. मी गप्प बसते. अरे तो वेगळ्याला बाप म्हणतो हा फोकस नाही आता. हा मला काय बोललाय तुझ्याबद्दल काय बोललाय तू छळ करतेस म्हणून दारू पिऊन मी नाही रे ऐक ना जरा. सॉरी बाबा होला. बरं म्हणून परत गाणं म्हटलंस तर ओके मी काय ऐकते ओके तू हे सांगितलंस की तुझे बाबा असे रोज गुत्त्यावर जातात आणि एक जँगो पंच द्या. अरे बाप रे. असं करतात तुझे बाबा हे सांगितलंस तू काय प्रोफेशनल बेवडी आहेस की काय हे एवढं सगळं तुला कसं माहिती. खूप झालं आता मला आता सहन होत नाहीये. इज्जत घालवली त्यांनी मातीत घालवली आहे. नाही 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 नाही. बाबा चौगुले. अगं आई थांब बघा, ग्राउंड फ्लोअर वर राहतो आपण, काही नाही होणार आहे. खर्चात पण उतरा तुम्ही तिकडनं बाबा. चौगुले, नाही एक सांगायचं मिनिट, नाही. तुम्ही टोकाचा निर्णय घेताय चौगुले. शांत व्हा. तुमच्या मुलाने काहीही वाईट केलेलं नाहीये. उलट तुमच्यासाठीच करतोय ना तो सगळं. थँक्यू सर. डोंट वरी ओंकार मी आहे तुझ्यासोबत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या. मी ट्रस्टींशी बोललेलो आहे तुमचं ऑपरेशन होईल. पण चौगुले हे नीट लक्ष देऊन ऐका. पण ऑपरेशन नंतर तुम्हाला दारोदारी जाऊन कुल्फ्या विकता येणार नाही. अरे पण काय काळजी करू नका. नाही नाही चौगुले नाही. चौगुले नाही नाही. तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आलं की मग मी काम काय करणार. तर तुम्ही आमच्या कॉलेजच्या मागच्या गेटवर वॉचमॅन म्हणून बसणार. काळजी करायची नाही. मी सगळं करणार तुमच्यासाठी. बाबा होला हो हो हो. अरे तुझा बाप बँक मॅनेजर आहे ना रे. त्याला काय सांगितलंस तू अकल्फे नाही असं नाही म्हणत ते ना कू म्हणतच नाही ओले असं म्हणतात. बायको सोडून सगळं ऑथेंटिक कर. बायको कधी ऑथेंटिक करणार आहे. बाबा गेला बाजार इस्टेट एजंट तरी बनायला सांगायचं असले मला मी बनलो असतो ना रे. हे काय केलं काय सांगितलंस त्याला. तुम्ही चिडू पैसे कुठे बस झालं चिडू नका. आता बस झालं आता पडदा पड गया. पैसे दे पैसे कुठे 10 लाख रुपये दे. कुठे आहेत 10 लाख. मी 10 लाख रुपये कुठे आहेत. मी ते शेट्टीला दिलेत. सुनील शेट्टीला डिंडो हे अरे ते काय करू मी इथं. आता माहित सुनील नाही. शेट्टीला कशाला 10 लाख रुपये दिला. असं काय करतात झंझरिया त्याचं इथे चांदी बिंदी असते खर्च होतो मग त्याला लागत असतील ना. मला बदला नाही, बाबा. दौरा बदला मला बदला. बाबा नको हे, सरताजला ना इकडे. बाबा बाबा नको आहे मला. बाबा चौगुले चौगुले जरा बाबा. फसवलंय यांनी बाबा मी काय फसवलंय. मी काही फसवलेलं नाहीये बाबा. तुम्ही ऐक. कुणावर उडवलेस. शेट्टी म्हणजे कोण तो बारवाला.
त्याला का दिलेस पैसे? त्याला दिलेत म्हणजे तुम्हाला ती कोमल माहिती आहे का? कोमल हा. म्हणजे जिथे मद्य सर्व करतात तिथे नृत्यांगना ती कोमल? अय्या तिथे मद्य देतात. आपल्यासाठी एक बाटली सांग ना. आजकाल खूप भेसळ होते ना, गुळाचं पाणी देतात मध म्हणून. बुक्कू मारू पोळं पाडू तुझं? अक्कल आहे तुला? काय बोलते ही? नको नकर करूयात नको इथं वाजवणार. तुम्ही काही करत नाही त्या. अक्कल नाही काय नाही. का बोलताय मला? तिच्यावर उडवलंस मी का? तिच्यावर उडवले नाहीयेत. अरे ती नाचते. तिला नाचणारी म्हणू नका बाबा. अरे नाचणारी म्हणू नका तिला. नाचणार? तिच्या परिस्थितीमुळे तिला ते सगळं काम करावं लागतंय, नाही तर तिची इच्छा नाहीये. मी जेव्हा तिला तिकडनं बाहेर काढीन ना तेव्हा अभिमानाने सून म्हणून तुमच्या समोर येईल ती, लक्षात ठेवा. अरे बापाच्या किडन्या विकल्यास तिकडे आणि वर अभिमानाच्या गोष्टी करतोय. सांगा याला, सांगा जरा. एक मिनिट, म्हणजे तू आम्हाला फसवून ते 10 लाख रुपये घेतलेस? ओके. हे खरं आहे का ओंकार? क्लॅरिटी हे खरं आहे का ओंकार? आय एम सॉरी सर. होला हो करून तुम्ही दिस इज रेडिक्युलस. ओंकार, तू आणि जानी दुश्मनातला संजीव कुमार, तू तुम्ही दोघांनी पुढच्या 2 दिवसात माझे 10 लाख रुपये मला परत करायचे. कळलं? ऐका. नाही तर तुमच्या दोघांविरुद्ध मी केस करीन. नाही सर ऐका. प्लीज सर लवकर चला सर. आपल्या कॉलेजमध्ये बिबट्या शिरला सर. बिबट्या आलाय सर. लवकर चला सर. मग मी काय शिकारी आहे? नाही सर. काय झालं? मूर्ख आहेस का? हे कारण सुचलं तुला? मरीन ड्राईव्हला आहे आपलं कॉलेज, समुद्र आहे समोर, का बिबट्या येईल गौऱ्या? सॉरी सर. डॉल्फिन आलाय सर. गौरव, तुझी टायटॅनिक बुडवू मी? सॉरी सर. डॉल्फिन आलं? अरे यार, तुला किती कधी सांगितलेलं तुला इथे ये म्हणून? सरांनी येऊ देऊ नकोस घरात. सांगितलं ना. कुठे होतास तू? कशाला आलाय तो? आलाय कशाला? काका प्लीज शांत व्हा. या इकडे बसा. त्रागा करू नका. बसा, शांत व्हा. बाई केवढा तो घाम. ए बस इकडे. नाही आलाय का? खरा स्वर्ग आई बाबांच्या पायात. कशी आहे बरे तुमची कामाचं बोल रे. कामाचं बोल. टेन्शन मध्ये कामाचं बोल. काका त्यासाठीच आलो आहे. तुमचं स्वादुपिंड बदलण्यासाठीचा जो निधी आहे ना, तो गोळा करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय. स्वादुपिंड? हा, त्यासाठी एक मेसेज तयार केलाय मी. चौगुले काकांच्या स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी फक्त 1 रुपया दान करा आणि हा मेसेज 100 लोकांना फॉरवर्ड करा. जर कुणी ही श्रृंखला मोडली तर चौगुले काका जागीच मरतील. तर तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. तुमच्या शस्त्रक्रियेसाठी निधी मी कसा गोळा करतो ते बघाच. वा किती मोठं काम केलंस रे. आता मी सुद्धा एक काम करणार आहे. तुमच्या दोघांची स्वादुपिंड आता सुजवणार आहे. क्या बात है! दर्जा सादरीकरण, कडक परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाद. लाजवाब, बहारदार. सम्या, क्या बात है यार, क्या बात. फॅन्टॅस्टिक. ही सिरीज ज्याला कोणाला सुचली त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. अप्रतिम. ईशा, वंडरफुल. म्हणजे दिवसेंदिवस तू ज्या पद्धतीने ग्रो होतीयस ना, कमाल आहे, कमाल. तो मधला मागच्या वेळेला पण असं काहीतरी केलं होतं. सिगरेट. हा, सिगरेट. आता आज म्हणजे ते होल्ड करणं इतक्या स्पीडमध्ये असलेल्या स्केटमध्ये मध्येच एक असा डेड पॉज सारखं ते येतं, पण तरी सुद्धा ते होल्ड होतं आणि परत त्या स्पीडवरती तुम्ही कमबॅक करता. वंडरफुल. टेरिफिक. दादामुळे झालं ते. वा. ओमकार, अफलातून. म्हणजे खरं तर 2-3 वाक्य होती फक्त तुझ्या वाट्याला, पण तो निर्लज्जपणा इतका चेहऱ्यावरती आहेच. आय मीन आणलाच आहे. ही मजा आली. पृथ्वी, अफलातून पकडलंस कॅरेक्टर. अफलातून म्हणजे वा. तेही जे टायमिंग होतं आत घालण्याचं. वा. बहारदार. थँक्यू. खूप मजा आली. वंडरफुल. सई. हाऊसफुल परफॉर्मन्स होता. खूप आवडला. ही फॅमिली मला खूप आवडते. तुझ्या भुया तर विशेष आवडतात मला.
मला असं वाटलं की तुझा क्रेझीनेस तर आहेच आहे, पण आज ईशा इक्वली क्रेझी झाली होती. ओंकार मस्त. मला असं वाटतं की तुला ॲप्ट एवढं कास्टिंग तुझं कसं काय करतात त्याला तू न्याय दिलास. पीपी कडक बेअरिंग होतं. समीरदा अप्रतिम ॲज युजल, मजा आली. सगळ्यांचंच कौतुक. गौऱ्यासाठी पण टाळ्या. मंडळी, रिअलिस्टिक शूटिंगच्या कचाट्यात अडकलाय फिल्टरपडाचा बच्चन गौरव मोरे. बघूया हास्याचा हा टेक किती धमाल आणतोय ते. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांचं. ए दत्तरू बालक किती जमले रे? काय मजा नाही रे. आजकाल लग्न पैसे टाकतच नाही. पण असं चालू राहिलं ना तर आपण भिकारी होऊ. अरे वसाऱ्या, अजून किती भिकारी होणार आहे आपण? ऑलरेडी भिकारी आहे आपण. हे हो बरोबर आहे. धंदा कमी झालेला आहे. ते गाणं म्हण म्हणजे काय आले तर आले पैसे. हा, ठीक आहे, हा, ठीक आहे. हा. आपण ट्रेडिशनल गाणं म्हणूया. चला, चला. हा, हा, सुरू. परदेसी परदेसी जनानी गाणं नाही मुझे चुडकी मुझे चुडकी परदेसी मेरे यारा. वादन होना मुझे जाना तुझे भूल जाना परदेसी परदेसी जाना नहीं मुझे चुडकी मुझे चुडकी. घे रे बाबा देव कोण आहे रे काय बने 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 भिकारी इकडेच आहेत. आपल्या इकडे शॉट लागेल ना? येस मॅडम, होऊ शकतं इकडे. होऊ शकतं. पण मला सांग, परमिशनचा वगैरे लोचा नाही ना होणार आहे? ते मी बघून घेतो. भाई प्रोडक्शनशी बोलून घ्या, मला नंतर बांधणा नकोय. मी बघ, पण मॅडम हे ओरिजिनल भिकारी आहेत. अरे भाई, ओरिजिनलच हवेत. आपल्याकडे वेळ नाही, उद्याचं टेलिकास्ट आहे. थांब जरा. एक्सक्यूज मी. येस ओके. ऍक्च्युली आय नीड युअर हेल्प. त्या येसच्या पुढचं इंग्लिश येत नाही. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. मी मराठीत बोलू शकते. हा. ऍक्च्युली मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही करू शकाल का? म्हणजे तुमच्यावर लग्न करण्याची ना? What? मी तयार आहे. मी काय ऑलरेडी तयार. अरे वसाऱ्या हो. अरे मदत मागतायत ना, मग बरं नको. गौरी घाई करशील. डायरेक्ट लग्न कसं? पोरगी घाबरली ना. अरे अरे, ऐकून घ्या ना मॅडम काय बोलतात ते नीट ऐकून घ्या आधी. काय हा कोण माकड तोंडी हा? मागून टोप धरून थांबा. हा. ओ, बा असिस्टंट आहे माझा, मी डिरेक्टर आहे. होय, माझं अरे, तुमच्याकडे काम आहे. प्लीज ऐकून घ्या. वाटलं तर करा, नाही तर नका करू. नाही, ओके करू. ओके. आम्ही एक शूट करतोय, सिरियलचं शूटिंग करतोय. हा. मी डिरेक्टर आहे. मला तुम्हाला एवढंच विचारायचं, तुम्हाला काम करायला आवडेल का? मला हिरोचं काम देणार असेल तर मी तयार आहे. हिरो आहे. नाही नाही, हिरो आहे आमच्याकडे. तुम्हाला भिकाऱ्याचा रोल करायचा आहे. भिकाऱ्याचा करायचा आहे. ऍक्टिंगला काय चॅलेंजेस नाही रे. मजा नाही. असं कसं म्हणतात चॅलेंज नाही? आहे अहो, कसली? आपण जो रोल करतो त्याच्यात चॅलेंज असतं. होय का? करा तर ओके ओके, तुम्ही. ठीक आहे, हरकत हो. नाही. म्हणजे पर डे किती देणार आहे? हा. पर डे. पर डे. पर डे. हो, हो. अरे पर डे म्हणजे आम्ही काम कुठलं पण आहे ना, पैसे घेतल्याशिवाय करत नाही. बल. हा. देऊ देऊ, पैसे देऊ. पण कसं आहे ना, आमची जरा मराठी सिरियल आहे. बस बस त्याच- पुढचं वाक्य मला पाठ आहे. माहिती आहे आम्हाला. मराठी सिरियल बजेटच नाही आहे. बजेट अगदी तोकडा आहे. सगळं पाठ आहे. मी काय म्हणतो 200 रुपये तरी गावतील. 200. कन्व्हेन्स तरी द्या ना. कन्व्हिन्स कसं? अहो लोकेशन केवढं लांब आहे आमच्या घरापासून. घरी जायची गरज नाही. आपण आता इथे लगेच शूट करणार आहे. लगेच, हा? लगेच लगेच. कन्व्हिन्सची गरज नाही. 200 रुपयात करूया. डन डन. नाही पण जास्त वाढवून द्या पेमेंट थोडे. वाढून द्या. बरं बरं, पर डे 300 रुपये. तिघांना 300 रुपये. डन. चालेल. तुम्ही 300 नक्की द्याल. देणार देणार ए, तुम्ही आमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट तर नाही करणार आहे? हा. कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कसं आहे, ए चॅनल वरती समजा आम्ही भिकारीचा रोल केला तुमच्या हा. सिरियल मध्ये, तर दुसऱ्या चॅनल वर भिकारीचा रोल करायचा ना, अशी लपरी नाही ना. नाही नाही, ते मग आम्ही एकदम फ्रीलान्स. नाही मग उद्या नंतर लपरी नको म्हणून बाकी काय आणि मॅडम ते वनिता असेल ना? वनिता पाहिजे. वनिता मला पण वनिता लागेल. मला तर लागतच नाही. हो, वनिता. वनिता. वनिता ती एवढी मोठी गाडी असते ना, आतमध्ये असा सोफा असतो बसायला. हो, ऐक. आवरी मोरी पण असते इकडे. व्हॅनिटी. व्हॅनिटी म्हणायचं. हा, Vanity. इथे आम्ही आमच्या हिरोला झाडाखाली बसवतो. तुम्हाला कुठे व्हॅनिटी द्यायची आम्ही? नाही नाही, ते काय आहे, उन्हात ना माझ्या अंगाला खाज येते म्हणून पाहिजे. मला एक कळत नाही. पर डे, व्हॅनिटी आणि कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट, आमच्या कॉन्सेप्ट तुम्हाला कशा माहिती? ते आम्ही पूर्वी ऍक्टिंगच करायचं. तुम्ही ऍक्टिंग करायचं?
हो, घ्या. काय सांगता? अरे हो, वा, वा, वा. तिसऱ्या डोलामध्ये आम्ही कंटिन्यू होतो लय एपिसोड गेलेला आहे. चांगलंय, मला फायदाच आहे. वा, वा, वा. तर आमचं घरचं म्हणालं हा. ऍक्टिंग करण्यापेक्षा भीक मागा म्हणून काय म्हणजे कसं नाही मग का हा बघा ऍक्टिंगचं काम मिळवण्यासाठी भीक मागायची आणि त्या कामाचं पैसे मिळवण्यासाठी परत भीक मागायची एवढं सांगितलं नाही आणि कोणी ते पण हा. 3 महिने थांबा त्याच्यानंतर पैसे हा. टीडीएस कापून घेणार सगळे. जीएसटी ही सगळी फालतूगिरी ती- इकडे नाही तुमच्याकडे- डायरेक्ट कॅशवर आहे सगळा. तुमच्याकडे कसं 90 दिवसांनी पैसे मिळतात ना आमच्याकडे कसं माझं एखाद्याच्या मनात ठरवलं की लगेच पैसे लगेच. मिळतात GST मेंटेनन्सचं टेन्शन नसतं. मेंटेनन्स कसं? ऍक्टर झाला की त्याला मेंटेनन्सचं टेन्शन नाही आहे हो. नवीन नवीन कपडे गाडी दिसायला लागतं ना सगळ्या आमचं कसं गोंत्यावर पण भागतं काय नाही बेस्ट आहे, बेस्ट आहे. मला सांगा आता ऍक्टिंग आणि भिकारी ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे फरक नाहीये. अहो तिकडे पण लाचारी करायची आणि इकडे पण लाचारीच करायची काय त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही कामं कशी सगळी येतात बरोबर करायला तुम्ही आम्हाला रोल त्या कसा वाजवता होतो बघा म्हणजे तुम्ही रेडी आहात आधी करायला? येते म्हणजे. Done? हो, done. पास हेच हवं होतं. थँक्यू. जा जा जा, आपल्या प्रोडक्शन वाल्यांना बोल, इथे सगळा सेटअप लाव पटकन. सर रेडी आहेत. ओके, मी तुम्हाला सीन समजावून सांगू. हा सीन आहे का सोपं आहे, फार कठीण काहीच अरे नाही. एरियस काय बाय आम्हाला कठीण सीन लागतो सोपं करतच नाही. आज आपण सोपा करूया. पुढच्या वेळेला आवडलं ना काम, तुम्हाला कठीण सीन साठी बोलवते. कठीण हा, कठीण नाहीये, आता सोपं आहे बघ. काय करायचं, हिरो आहे आमचा, हा. तो इथे बस स्टॉपवर उभा असेल, तो येईल तुमच्या जवळ, तुम्हाला विचारेल तुम्हाला भूक लागलीये का, तुम्हाला म्हणायचं हो हो, लागलीये, लाग- तो तुम्हाला 20 रुपये काढून देईल, तुम्ही त्याला आशीर्वाद द्यायचा, तो निघून जाईल. एवढा सोपा सीन आहे, साधा scene. एवढंच Complete scene. सीन छोटा आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. उद्याचं टेलिकास्ट आहे आणि आमच्या हिरोचं कॅरेक्टर वर जाणार आहे त्याच्यात. ते तर जाऊ दे आम्ही बिंदाच करू आम्हाला काय नुसतं सांगा काय करायचंय मी का. सांगणार नक्की ना हा? म्हणजे हो. माझ्या व्हेरिएशन बघून ना तुम्ही माझ्यावर लग्नच करा मी का लग्न करायचंय तुमच्याशी? एकदा करून तर बघा हो आयुष्यात लय गंमत येत लग्न केलं. लय मजा. ए, मने यार, आण ना setup. आलो मॅडम किती वेळ लागणार आहे? मॅडम आलो ए अरे सरताज बाय ताली बाय आओ ना जल्दी चल, चल, लवकर. सर रेडी आहेत का? गौरव सरांना बोला. चल. गौरव सर रेडी बरं. भाई जल्दी लागाव यार चल, बरं, कुठे लागली बरं, जरा. बरं. आले हा. वेळ नाही गेला पाहिजे. चल उद्याचं टेलिकास्ट चल. येस मॅडम येत आहेत गौरव सर बरोबर रोल सोडायचा नाही गौरव सरांना येतं. बोलाव ना यार. सर सर आले मॅडम गौरव सर. सर. आम गौरव मोरे फ्रॉम पवा फिल्टर पाडा सेड हे पकड मेकअप कुठं करतो गुड मॉर्निंग गौरव सर. हाय रास येस सर. मॉर्निंग हाय बने हाय कैसा बा गुड मॉर्निंग सर अरे जास्त वाकू नको सर आपण आज इथे शूट करतोय सर. इथे? सर हो ओ. हो सर हे भिकाऱ्याचा रोल करणार आय, आय. आहेत. इकडे. ऍक्च्युली हॅलो. सर ऐकता ना, ऐकू, खरे ऐकू. भिकारी आहेत ते, खरे भिकारी आहेत. वाव ओरिजिनल येस सर. इंटरेस्टिंग हा आपण ओळख करून घेऊयात का सर? जरा येतात सर. एक्सक्यूज मी नंतर करना बाप. एक सर म्हणलं की थांबायचं ओके सर हे गौरव सर. हाय सर हॅलो हॅलो मॅडम हे पण आमच्यासोबत भीक मागणार आहेत मी कशाला भीक मागेन मग आमच्यासारखा मेकअप काय केलाय तुम्ही इथे या इथे इथे या ते त्यांना हे हा माझा ओरिजिनल चेहरा आहे कळलं मी अजून ओरिजिनल चेअर हा. आहे. मग इकडे ये जागा इकडे बस तू. ऍक्च्युली या फेसला इकडे जाम डिमांड आहे. ये मी ह्या सिरियलचा लीड हिरो आहे कळतं तुम्हाला बापरे अर बा म्हणजे नाही हिरो चला सर आपण एकदा रिहर्सल करून घेऊया. यानं मी सीन समजावलाय सर. एकदा रस्सा तुला माहित आहे मी रिहर्सल करत नाही मी रिहर्सल केली की मला मेकॅनिक व्हायला होतं मॅकॅनिकल असं आहे सर. बापरे इथून सुरुवात आहे. ए
अर बापरे म्हणजे काय सर आपण टेक करूयात ना डायरेक्ट सर उद्याचा Okay. टेलिकास्ट आहे आपण लगेच टेक करूया चल पोझिशन सर मी तुम्हाला सांगते सर इथे लक्ष द्या ना Yeah. तिथे बस स्टॉपला उभं राहायचं सर पहिले 4 डायलॉग आपले तिथे होतील त्यानंतर रस्सा तुम्ही यांची आय बी प्रोफेशनल आहे मी रात्री स्क्रिप्ट पाठ केलेला ओके त्यांना सांग ओके सर प्रोफेशनल ॲज यू विश सर तुम्हाला कळलं ना मस्त करा रेडी चलो हॅलो सर अरे सेकंड हँड ते करा सेकंड हँड सर नंतर फोटो काढतील Second सर, hand तुमच्या बरोबर केली. नंतर फोटो काढणार चला रेडी हा. रोल कॅमेरा रोल बोले. कॅमेरा हा, येस ऍक्शन परदेसी परदेसी जाना नहीं मुझे चुड़की मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा वादा निभाना मुझे याद रखना कहीं भूल न जा तेरे बाबा मैंने 4 पैसे दिया ना रे गरीब का नाम बापरे पे दे रे. किती ऊन आहे इकडे यार आणि हे बिचारे 3 भिकारी एवढ्या उन्हात भीक मागतायत बिचारे उपाशी असतील मला काहीतरी केलं पाहिजे यार भूक लागली का तुम्हाला तिकडे जा पुढच्या भिकारी काय आम्हाला नाही लागली नाही आम्हाला नाही लागली ए रसिका ए कट कर रे काय बोलतात ते? असं कसं बोलतायत मी समजावलं ए, चाल रे, असं बोलतात ते रे? सॉरी सर मी समजावलं का अरे, काय हे? अरे काय मी बोलतोय? सांगितलं होतं ना तुम्हाला फक्त म्हणायचं हो भूक लागली सर पैसे देतील निघून जातील कशाला काय बोलताय नाही बरोबर आहे तुमचं पण अशा चेहऱ्याच्या माणसाकडे भीक मागायला आम्हाला कसं वाटते इच्छाच होत नाही या भीक मागायची नीट बोला तोंड सांभाळून बोला जे काम दिले ते गप्प करा मला काय बोलू नका मग तेच तर काम करता वा हॅलो सर. आम्ही आधी ऍक्टरच होतो माहितीये त्या टायमाला गौरव भारी भारी ऍक्टर बरोबर आपण काम केलं अरे मग यशवंत डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर काशीनाथ घाणेकर रवींद्र मंकनी रवींद्र महाजनी असं 101 देखण्या चेहऱ्याचं तेव्हा हिरो होते मग म्हटलं आमच्या चेहऱ्याचा कसा तिथे खप होणार म्हणून आम्ही मांगार घेतली फिल्म इंडस्ट्रीत ना त्या खाली जर आम्हाला कळलं असतं ना असल्या चेहऱ्याचं पण हिरो होऊ शकतात तर आम्ही इंडस्ट्रीतनं मांगार घेतलीच नसती काय तिथं सेटल झालेलं असतं रसिका ही जास्त बोलतात तू एक काम कर ज्युनियर्सला बोलव सर ज्युनियर्सला बोलव ते आपल्या फील्ड मधल्या त्यांना कळतं काय ते हे डायरेक्ट बोलतात मला बरोबर आहे सर पण आता नाही मॅनेज करता येणार सर उद्याचा टेलिकास्ट आहे आणि सर चॅनलने सीन पाठवलाय तुम्हाला माहितीये चॅनल नंतर वाट लावतं सर प्लीज मी ते तू मला सांगते चॅनल वाटलं होतं ते बाई चल ये चल समजू शकते सर मी पण प्लीज आपण माझ्यासाठी करा सर तुझ्यासाठी आणि चॅनल साठी काय पण कळलं काय हा थँक्यू सर Okay. थँक्यू सर Okay. चल यांना ऐका काय- आता हा, यांना मा- जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचंय जास्त बोलायचं नाही हो भूक लागली हो म्हणायचंय कळलं ओके रेडी सर चला हॅलो, वेळ नाही हॅलो. आपल्याकडे सर हॅलो सेकंड सेकंड रेडी तर बाबा किती आहेत? शांत बसता सांग ना जरा सर ते फोटो काढतील सर नंतर आपण आता सीन करायचा ओके चलो रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन मुझे छोड़ के तेरे बाबा बापरे किती ऊन आहे आणि बिचारे 3 भिकारी एवढ्या उन्हात भीक मागतायत त्यांना भूक लागली असेल मला काहीतरी केलं पाहिजे एक्सक्यूज मी हे 20 रुपये घ्या आणि काहीतरी खाऊन घ्या हा बायला मी काय बोलतो काय तुझ्याकडे आहेत ना रे पैसे नाही तर तू एक काम कर काय? एक जरा 18 रुपये घे तुझ्याकडनं आम्हाला 2च रुपये बस झाले ने उन्हातानातून चालत जाऊ नको बसने जा नाही तर कलर बदलल रसिका कट इट कट फालतू गेला रसिका यार सॉरी सर सॉरी यांनी मला सुट्टे पैसे परत दिले सॉरी सर मी समजवत एक का कशाला करायचंय तुम्हाला आता काय करतो तुम्ही अशा चेहऱ्याचा माणूस आम्हाला 20 रुपये देतो ते आम्ही घेतो आमची भिकारी लोकांमध्ये काय इज्जत काय इन्सल्ट होईल आमची नीट बोला जे काम दिले ते करा मला जास्त बोललो का आधी सांगतोय मग तेच तर काम करता होय ना सर माझं ऐका सर मी सोपं करते आपण एक काम करूया आता आपल्याला डायलॉग्स नाही घ्यायचे नाही डायरेक्ट माझं ना इन्सल्ट करतात असं त्यांना सांगून ठेव हो इन्सल्ट आमचा होतोय हा. आम्हाला तुमच्याकडून पैसे घेताना आमच्या माणसाने बघितले ना तर आमची इज्जत जाईल ए टेन्या अशी सनकर मारेल ना तशी गोरेगावला ए, तू गप्प बसा ही काय फालतूगिरी आहे सॉरी हे ना सांग मी लीड हिरो आहे हिरो पैसे आहेत माझ्याकडे सांगते समजवा? सॉरी सर सॉरी काय सर sir? कॉफी पिणार कसं आहे सरांना कॉफी बाजार आहे नको कॉफी नको माझ्याकडे माझा मग आहे काय सर त्यात ऍक्टिंगचा ज्यूस
काय करायचं ह्या हिरो बरोबर काम करायला आम्हाला लाज नाही वाटते मला सांगा. काय आहे आमचं म्हणजे सगळं आमच्या गरीब लोकांचं जे युनियन आहे ना तर आमच्यावर बॅन आणतील माहिती आहे. आम्हाला काय एथिक्स आहेत का नाही हा. हो उद्या जर आम्ही ह्या माणसाकडे पैसे घेतील आमच्या केस होईल, फाशी होईल आम्हाला माहिती आहे. कोणा तुम्ही हे शाण्या कोणी म्हणजे तू जास्त नाटकी करू नको. आता सांगतो तुला, तुझा जो परडे आहे ना तो आम्ही सगळे नाश्त्याला उडवतो तिघे जण. काय परडे काय तुझा? माझा बर्थडे हं? चला शूटिंग करा चला चल मला सांगायला. अरे आमच्याकडे ही बघ काय किती क्रेडिट कार्ड आहेत ही बघ केवढी आहेत बघितलीस. हा एवढे मग स्टॉक मार्केट मध्ये आमची इन्व्हेस्टमेंट ऐकशील नाही याडा होतील याडा. ए असू नका त्यांना सांग हा. मी लीड हिरो आहे मी हा, इंडस्ट्रीमध्ये सांग त्यांना. हा, ते हिरो असतील तुझ्या घरात, आम्ही थोडी याच्यावर काम करणार आहे. आम्ही अरण्या ते झालं. मी काय म्हणतो ऐक ना, आपण काय स्वतःची सिरियल काढूया ना. ठीक आहे, तुझी एक FD मोरून टाक, हा आपण त्याच्यामध्ये सिरियल पण बनवू. तेवढे पैसे पुरतील जरा उरतील. हे मला मग हिरो घ्याल का तुम्ही त्याच्यात? अरे कशाला भिकार धंदे करतेस बसाऱ्या? हे आपलं चाललंय ते बरं आहे ना. आपण तिकडे काय करू, खांडेकर ना समीरला घेऊ. घेऊ. हा? चल. बाकी आपला हा धंदा सॉलिड आहे. power. परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे मुझे छोड़ के, मुझे छोड़ के. मुझे छोड़ के, मुझे छोड़ के. काय बोलून गेले बघितलं. हा आता मला काम नाही करायचं. आय एम नॉट इंटरेस्टेड. ओके सर सर आपल्याला पुढे सर पुढचा सीन आपल्या बंगल्यावर आहे, सर. मग तू माझ्या फार्म हाऊसवर आहे, आपण बोलू तिकडे चल. क्या बात है, एकदम भन्नाट कॉन्सेप्ट आणि अफलातून परफॉर्मन्स. वा 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 वा. प्रसादा काय म्हणाल? फार छान, फार छान, मजा आली, खूप मजा आली. सगळ्यात आधी हेअर मेकअप आर्ट डिपार्टमेंट कॉस्ट्युम डिपार्टमेंट सगळ्यांसाठी टाळ्या. येस, सुहास, सिद्धू, सोनाली खोसे ताई या सगळ्यांचे खूप अभिनंदन आणि खूप कौतुक. कॉन्सेप्ट छान होती मोठे सरांची आणि अभिजित पवारनी छान लिहिलं होतं. अभिजित पवार जेव्हा नटांच्या व्यथांबद्दल लिहितो तेव्हा फार मजा येते. त्याला एक अंडरकरंट खूप वेगळा असतो आणि तो असा भिडतो थेट इथे. फार मस्त. अरण्या, प्रभाकर, दत्तू, ते दाताचं जे केलं आहेस ते क्लास आहे. त्याने वेगळाच फील येतोय कम्प्लीट. फार मजा आली. रसिका मस्त मस्त मजा आली मजा आली. वंडरफुल. वा वा. सई, क्रेझी परफॉर्मन्स. तुम्ही तिघेही खूप इंटरेस्टिंग दिसताय. तुमचे विग्स, तुमचे केस, केशभूषा, वेशभूषा सगळं ॲप्ट आहे. गौऱ्या, माजोर्डा कॅरेक्टर करण्यात तर तू एक नंबरच आहेस. फारच भारी केलंस, मजा आली. रस्सा मस्त, तुझं ॲटिट्यूड आणि बॉडी लँग्वेज मस्त होती. मला एका गोष्टीवरती भाष्य करायचं आहे विशेष. मागे ओला कचरा, सुका कचरा असं सेग्रिगेटेड 2 कचऱ्या पेट्या ठेवलेल्या आहेत. मला असं वाटतं की मुंबईला अजून जास्त थोडंसं स्ट्रिक्ट होण्याची गरज आहे. आणि कारण आपण सेग्रिगेट करत नाही कचरा. मी बऱ्याच बिल्डिंग्समध्ये किंवा इकडे तिकडे पाहते. असं केल्याने आपलं फ्युचर सुखकर होणार आहे. Yes. तर प्रेक्षक वर्ग जर तुम्ही बघत असाल तर ही सवय प्लीज अंगी वळणी पाडा लवकरात लवकर. yes, I second your thought. Yes, well said and well performed. Keep it up. Thank you. मंडळी, हा हास्य धमाका असा चालू राहणार आहे, तेव्हा बघत रहा. सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.